नमस्कार मित्रांनो, स्पर्धा परीक्षेसाठी भारतीय संविधानातील मूलभूत कलम आणि महत्त्वपूर्ण फॅक्ट विचारले जातात. राष्ट्रीय पक्ष कोणते कोणते आहेत, त्यांची स्थापना कधी झाली, हे महत्त्वपूर्ण फॅक्ट आपण एकाच व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. पोलीस भरती आणि आर्मी भरतीसाठी टार्गेटेड जीके चे रिव्हिजन प्रश्न आहेत आणि ह्या थोड्याच फॅक्ट बद्दल आपण जास्तीत जास्त रिव्हिजन करून जास्त प्रश्न कव्हर करू शकतात. तर सर्वात प्रथम पाहूया की राज्यशास्त्र म्हणजेच काय, पॉलिटी, आणि पॉलिटी म्हणजेच काय, पॉलिटिकल सायन्स किंवा सिव्हिक्स म्हणून आपण याला ओळखतो. तर लोकशाही म्हणजे काय, तर लोकशाहीमध्ये सर्वात महत्वाचा भाग आहे डेमोक्रेसी, म्हणजेच देशाचा जो प्रमुख आहे तो आपण निवडून देत असतो जनतेच्या माध्यमातून, इलेक्शनच्या माध्यमातून निवडणूक घेऊन. अगोदरच्या काळामध्ये राजेशाही पद्धत होती, म्हणजे देशाचा प्रमुख कसाही असला तर तो एका राणीच्या पोटी जन्माला यायचा. तो सक्षम असू द्या नसू द्या, तो शिकलेला असू द्या नसू द्या, किंवा तो कार्यक्षम असो किंवा नसो, पण तो प्रमुख असायचा. पण आधुनिक काळामध्ये लोकांना जनतेचा जो मेन माणूस आहे प्रतिनिधी, इलेक्शन म्हणजे निवडणुकीच्या माध्यमातून निवडला जातो, जसे की आमदार, खासदार, मंत्री आणि विविध अध्यक्ष. त्यानंतर लोकांचे प्रतिनिधी आपण निवडत असतो. त्यानंतर सर्व नागरिकांना हक्क दिलेले असतात, ज्यामध्ये लहान घटक असतील किंवा विविध घटक असतील तर सर्वांना अधिकार दिलेला असतो, राहण्याचा, बोलण्याचा, व्यवसाय करण्याचा. हे आपल्याला 9वी आणि 10वीच्या राज्यशास्त्रामध्ये दिलेले पॉइंट्स आहेत. त्यानंतर निवडणूक म्हणजेच इलेक्शन खूप महत्वाचं असते. निवडणुकीला काय म्हणतात, इलेक्शन खूप महत्वाचं असते, लक्ष इकडे द्या. त्यानंतर लोकशाहीला इंग्रजीत काय म्हणतात, डेमोक्रेसी. त्यानंतर संविधानाने देश चालतो. ज्या ठिकाणी लोकशाही आहे तिथे संविधान असतो. अलग लक्षात, संविधानामध्ये म्हणजेच काय, तर देशाचा सर्वोच्च कायदा, देशाचा सर्वोच्च नियम. संविधानाने सर्व समाजाला बंधुभाव, मानवता आणि सोबत घेऊन राहण्याचा समतेचा अधिकार दिलेला आहे. विद्यार्थी असतील किंवा सर्व घटकांना हा संविधान आहे. संविधान जर एका वाक्यात विचारलं तर काय, देशाचा सर्वोच्च कायदा, देशाचा सर्वात मोठा जो नियम आहे त्याला संविधान म्हटलं जातं. चला तर पाहूया आता दुसरे पॉइंट इकडे पाहूया की भारतातील राष्ट्रीय पक्ष कोणते कोणते. नॅशनल पार्टीज इन इंडिया, म्हणा राष्ट्रीय पक्ष, नॅशनल पार्टीज इन इंडिया. आता कोणता पक्ष कधी स्थापन झाला तर आपण पाहूया की कुठल्याही एका विद्यार्थ्याला प्रश्न पडला पाहिजे की परीक्षेत विचारलंय की सर्वात जुना पक्ष कोणता आहे, आणि राष्ट्रीय म्हणजे पूर्ण देशामध्ये त्याचं रूप आहे. तर स्वातंत्र्याच्या अगोदर, स्वातंत्र्य 1947 ला मिळालेलं आहे. तर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, इंडियन नॅशनल काँग्रेस, काय, इंडियन नॅशनल काँग्रेस, याला INC म्हटलं जातं, इंडियन नॅशनल काँग्रेस. भारतीय राष्ट्रीय पक्ष किंवा काँग्रेस स्थापना 1885 झालेली आहे. लक्षात आलं, कधी झालेली आहे, 1885, इकडे लक्ष द्यायचंय. त्यानंतर भारतीय कम्युनिस्ट पक्ष 1925, हे सुद्धा स्वातंत्र्याच्या अगोदर झालेले दोन पक्ष आहेत. स्वातंत्र्याच्या अगोदर झालेले दोन पक्ष, स्वातंत्र्य 1947. भारतीय कम्युनिस्ट पक्ष दुसरा आहे जो मार्क्सवादी आहे, जो मार्क्स या नेत्याला किंवा विचारवंताला मानतो. जगामध्ये विविध क्रांती, समाज, त्यानंतर वर्ग किंवा इतिहास किंवा जे कामगार आहेत त्यांचा आवाज उचलण्याचं काम कोणत्या विचारवंताने केलं असेल तर बेस्ट फिलॉसॉफर इन द वर्ल्ड इज मार्क्स, कार्ल मार्क्स, त्याला मार्क्सवादी म्हणतात. त्यानंतर भारतीय जनता पक्ष कधी स्थापना झाला, आपण याला बीजेपी म्हणतो, जे सध्या देशामध्ये सत्ता ज्यांची आहे, तर 1980 ला. बीजेपी म्हणजे भारतीय जनता पक्ष. त्यानंतर आहे बहुजन समाज पक्ष, याची स्थापना कधी झाली, 1984. सांगायचे पटपट, कधी झाली, 1984, व्यवस्थित बसा. त्यानंतर तृणमूल काँग्रेस, हा पश्चिम बंगाल या ठिकाणी ममता बॅनर्जीचा पक्ष आहे, तो लक्ष देऊन ऐका, सरळ बसा. तर तृणमूल काँग्रेसची कधी झालेली आहे स्थापना, बघा लवकर, बघा लवकर. हा, कोणत्या राज्यामध्ये आहे तो पक्ष, पश्चिम बंगाल. हा, लक्षात राहू द्या, तृणमूल काँग्रेस. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस कधी झाली स्थापना, 1999. कुणी केलेली आहे स्थापना, कुणाचा आहे पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार यांचा. हा, लक्षात राहू, आपल्या महाराष्ट्रामध्ये. त्यानंतर आम आदमी पार्टी ही दिल्लीमध्ये स्थापन झाली, कधी झाली, हा, याला आप म्हणतो आपण, अलग लक्षात. हा, आम आदमी पार्टी. त्यानंतर नॅशनल पीपल्स पार्टी 2013. याचं जे चिन्ह आहे ते पुस्तक आहे. एका परीक्षेला विचारलं होतं की नॅशनल पीपल्स पार्टी या पक्षाचं चिन्ह काय आहे, तर पुस्तक आहे. आम आदमी पार्टीचं काय आहे, झाडू आहे, लक्षात राहू द्या. बीजेपीचं कमळ, बहुजन समाज पक्ष हत्ती, तृणमूल काँग्रेस एक फूल आहे आणि झेंडा आहे. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस घड्याळ, आता काय दिलेलं आहे, तुतारी. हा, लक्षात राहू द्या. त्यानंतर दुसरा आहे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पंजा. कम्युनिस्ट पक्ष विळा आणि धान्य, या ठिकाणी काय दिलंय, विळा आणि हातोडा, असे विविध पक्ष आणि त्यांचे चिन्ह असतात, आलं लक्षात. त्यानंतर आता पाहूया
की मताधिकार म्हणजे काय. मताधिकार, मतदानाचा अधिकार. परीक्षेमध्ये नोट्स लिहायच्यात टिपा लिहामध्ये. तर पाहूया, मत देण्याचा अधिकार काय आहे. सगळेजण म्हणा काय आहे. मत देण्याचा अधिकार. 18 वर्ष पूर्ण झालेला व्यक्ती मतदान करू शकतो. 18